नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी, कलिवडे, किटवडे गावात 25 मार्च रोजी वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे काजू, आंबा, फणस, चिक्कू, नारळ आदी फळझाडांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय. जंगमहट्टी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन घोंगावणाऱ्या वादळात भलीमोठी काजू, आंबा झाडं उन्मळून पडली होती, तर काही झाडं मधून मोडून पडली. त्यामुळे काजू झाडे मालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी काजू व फळझाडे 7/12 उतार्यावर नोंद केलेली नाहीत, त्यामुळे पंचनामे करून सुद्धा शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही असं कृषी व महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय. त्यामुळे काजू झाडे मालक हवालदिल झालेत. काजू व फळझाडे नोंद नसली तरी विशेष अध्यादेश काढून काजू झाडांची अधिकाऱ्यांनी समक्ष पाहणी करून एका काजू झाडाला 1 लाख रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी विजयभाई पाटील, शाहू गावडे, राजाराम देसाई, खिरू पाटील, धोंडोपंत पाटील, एकनाथ पाटील, सतीश सबनीस, आशिष कुटिनो, विठ्ठल गोंधळे आदींनी नायब तहसीलदार विलास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. त्यांनी पुढील कारवाईसाठी निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवून देऊ असं आश्वासन दिलंय.